भाजपा हा आदिवासी समाजावर अन्याय करणारा पक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात मणिपूर येथे आदिवासी महिलांवर बलात्कार करून हत्या करण्यात आली आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। नग्न महिलांची धिंड काढण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घटना गांभीर्याने न घेता मणिपूरमध्ये पाऊल सुद्धा टाकले नाही। तसेच नांदेड येथील डीन डॉक्टर वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावणे अशा अपमानित करणाऱ्या या घटना आदिवासी समाज बांधवांबाबत घडल्या आहेत। माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देताना पंतप्रधान खुर्चीवर बसतात, परंतु घटनेच्या मुख्य तथा भारत देशाच्या राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू मात्र त्यांच्या समोर उभ्या राहिल्याचे चित्र उभ्या देशाने पाहिले आहे। लोकसभा व राज्यसभेच्या नव्या वास्तूच्या अर्थात नवीन संसदेच्या उद्घाटनाला देशाच्या राष्ट्रपतींना बोलवण्यात आले नाही। अशा विविध घटना आदिवासी समाज बांधवांसंदर्भात घडल्या आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार उभाटा गटाचे संजय देशमुख यांना पुसद तालुक्यातील व यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा जाहीर पाठिंबा दिसत आहे। त्यामुळे विरोधकांचे दाबे दणाणले आहेत। सविस्तर माहिती अशी की ययाती मनोहर नाईक यांना जाहीर पाठिंबा दिसत आहे। प्रचारासाठी अवघ्या 3 दिवसांचा कालावधी उरला असताना महायुतीतील घटक पक्ष एकमेकांमध्ये भांडताना दिसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। प्रचाराची धुरा पुसद मतदारसंघात भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार ॲडव्होकेट निलयभाऊ नाईक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार चंद्रनील नाईक यांच्याकडील मुख्य गटाकडे असल्यानं जुनी भाजप व नवीन भाजप यांच्यात गटतट उफाळून येत असल्यानं नाराजी नाट्य सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे। आज आदिवासीची सर्व कार्यकर्त्यांची पुसद तालुक्यातल्या मागाव तालुक्यातल्या आम्ही मीटिंग घेतलेली आहे आणि आम्हाला आघाडीचा उमेदवार संजय देशमुख यांना मतदान करण्याचं आमचं ठरलेलं आहे। त्याला कारण असं आहे की देशाच्या राष्ट्रपती पदावर मोदी असं सांगतात मोठ्यापणानं की आम्ही एक आदिवासी महिला देशाच्या राष्ट्रपती पदावर बसवलेली आहे, परंतु त्याच राष्ट्रपती पदावर असलेल्या महिलेला संसदेचं भूमिपूजन असताना त्यांनी बोलावलं नाही किंवा संसदेच्या म्हणजे बांधकाम पूर्ण झाल्याच्यानंतर जेव्हा प्रवेश होता त्याही प्रवेशाला बोलावलं नाही। एक अत्यंत उच्च पदावर असलेल्या संवैधानिक घटनात्मक पदावर असलेल्या आदिवासी महिला आदिवासी आहे म्हणून तिला बोलवायचं नाही, हा आम्ही आमचा आदिवासींचा अपमान समजतो। मणिपूरमध्ये 2 आमच्या आदिवासींच्या महिलांना बलात्कार केला, सार्वजनिकदृष्ट्या त्यांची नग्न धिंड काढली, त्यांच्या गुप्तांगांशी छळ केला, परंतु मोदी साहेब संसदेतही याविषयी काही बोलले नाही, संसदेच्या बाहेरही काहीच बोलले नाही। हा सुद्धा आमच्या आदिवासीच्या अस्मितेचा आम्ही अपमान समजतो। नांदेड जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर श्याम वाकोडे यांना हिंगोलीचे तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनी अक्षरशः संडास बाथरूम घासायला लावली। खरं म्हणजे हे अत्यंत लांछनास्पद, अत्यंत अपमानास्पद अशा प्रकारचं कृत्य आदिवासींच्या संबंधानं हेमंत पाटलानं केलं। त्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या आदिवासीच्या मनामध्ये प्रचंड राग आहे। या सगळ्या गोष्टी या बीजेपी आणि त्याच्या मित्रपक्षाच्या जे काही धोरणं आहेत सगळे आमच्या आदिवासींच्या बहुजनांच्या विरोधात आहेत। याचा बदला घेण्याची उत्तम संधी आम्हाला आता आलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या 26 तारखेला एकही आदिवासीचं मतदान आम्ही या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांना देणार नाही असं आजच्या आमच्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे। धन्यवाद। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून आज आदिवासी बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला या मतदारसंघातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते। या बैठकीमध्ये मोदी सरकारच्या विरोधामध्ये ज्या काही गोष्टी चालल्या आहेत, खोटं बोलणं, मणिपूरची एक गोष्ट घ्या, आपली मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची नग्न धिंड काढली, काही महिलांवर रेप करण्यात आला, काही लोकांना अमानुष मारहाण करण्यात आली, त्याला मारून टाकण्यात आलं। तरीही आपल्या देशाचे पंतप्रधान तिथे जाऊन तिथे गेले सुद्धा नाही किंवा त्याच्याविषयी काही शोक संवेदनासुद्धा व्यक्त नाही केली। ही अतिशय भारताला लाजिरवाणी गोष्ट अशी आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमच्या समाजाचे श्याम वाकोडे साहेब ते डीन होते नांदेड हॉस्पिटलचे आणि हेच हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार होते, यांनी त्याला संडास बाथरूम घासायला लावली आणि इतकं घृणास्पद काम हेमंत पाटील यांनी केलेलं आहे। आणि आता त्यांच्या बायकोला इथे उभं केलेलं आहे राजश्री पाटील, आणि हे आम्हाला कदापि मान्य नाही। आमचा समाज अजिबात त्याला मान्यता देणार नाही आणि आमचं सगळं मतदान बीजेपी विरुद्ध राहील। आमच्या समाजाला मतदान कधी करणार नाही।
त्याचप्रमाणे बंजारा समाजात सुद्धा याच्यामध्ये डॉक्टर होते, त्यांनाही तेच काम करायला हवं. म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, काही तुम्हाला भान तुम्ही ठेवायला पाहिजे, तुम्ही कसं लोकांना वागवलं पाहिजे हे तर थोडंसंही भान नाही त्या लोकांना. म्हणून बंजारा सुद्धा समाजात सुद्धा मोठा अपमान झाला, आदिवासी समाजाचा अपमान झाला. म्हणून या माणसाला आपण का मतदान करावं, यांच्या मिशनला आपण का मतदान करावं. म्हणून आजच्या समाजाच्या बैठकीमध्ये आमच्या समाजाने असा निर्णय घेतला की संजय भाऊ देशमुख यांना भरघोस मताने निवडून देऊ आणि आम्ही सर्व आदिवासी बांधून त्यांच्या पाठीशी आहोत. TV4 न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक राजेश ढोले.